आहे. बोला आपल्या बाजूच्याला, आज तू आशीर्वादित होणार आहे. मला हलून बोला त्याला, तू आज आशीर्वादित होणार आहे. बिलकुल झोपायचं नाही. बोला त्याला, हलून बोला, झोपायचं नाही. तू आज आशीर्वादित होणार आहे. हालेलुया, 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 हालेलुया. तुम्हाला माहिती आहे, परमेश्वराचे जे आशीर्वाद आहे ते त्याच्या वचनामध्ये ठेवलेले. कशामध्ये ठेवलेले? कशामध्ये ठेवलेले? जो कोणी व्यक्ती अंतःकरणापूर्वक त्याचं वचन ऐकतो, त्याकडे लक्ष देतो, मन लावतो, तो व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये खूप जास्त काय होतो? आशीर्वादित. आशीर्वादित होण्यामागची सगळ्यात मोठी चावी जर असेल ना, ती म्हणजे परमेश्वराचं काय? हालेलुया. म्हणून आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान वचनाला देणं खूप काय? तुम्ही कशाला द्या या नका देऊ, पण परमेश्वराच्या वचनाला आणि परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये काय द्या? प्रथम स्थान द्या. हालेलुया. या प्रियांनो, आपण काढणार आहोत यावेळेस मत्ती शुभवर्तमान, आणि आपण काढणार आहोत 17वं वचन, आणि यास वाचणार आहोत आपण 14व्या वचनापासून. मत्ती शुभवर्तमान याचा 17वा अध्याय आणि 14व्या वचनापासून आपण बघणार आहोत. भूतग्रस्त मुलगा. नंतर ते लोक समुदायाजवळ आल्यावर एक मनुष्य त्याच्याकडे येऊन त्याच्या पुढे गुडघे टेकून म्हणाला, प्रभूजी, माझ्या मुलावर दया करा, कारण तो फेर आली असून फार हाल होता. तो वारंवार विस्तारात पडतो, तो वारंवार पाण्यात पडतो. हालेलुया, 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 हालेलुया. आपण जे वचन बघत आहे, या वचनामध्ये असं दिलेलं प्रियांनो, एक व्यक्ती ज्याला काय लागलेलं होतं? भूत लागलेलं होतं. काय लागलेलं होतं? आणि तो व्यक्ती जो आहे, तुम्हाला माहितीये, त्याच्या मुलाला भूत लागलं होतं, आणि तो जो व्यक्ती आहे तो कोणाकडे आला होता? येशूकडे. कोणाकडे आला होता? कोणाकडे आला होता? येशूकडे. जेवढे सगळे लोक आज आलेले आहेत, काही ना काही प्रश्न घेऊन, काही ना काही परमेश्वराकडे काही ना काही प्रॉब्लेम्स घेऊन आलेले आहेत. आज तुम्ही पण जर येशूकडे आलात तर तुम्ही असेच नाही आलात. तुमच्या पण जीवनामध्ये काहीतरी समस्या, काहीतरी अडचणी, काहीतरी दुःख, काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत, म्हणून तुम्ही आज कोणाकडे आलेले आहात? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जे येशूकडे आलात, तर तुम्ही आज खाली आज जाणार नाही, तर परमेश्वर नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आशीर्वादित करून काय करणार आहे? हालेलुया. तर तुम्हाला माहितीये, ज्या वेळेस आपण इथं बघतो की लोक समुदाय जवळ आल्यावर एका मनुष्याने त्याच्याकडे येऊन त्याच्या पुढे गुडघे टेकून म्हणाला. काय टेकले? येशू समोर. म्हणजे तो येशू समोर गुडघे टेकून येशूला बोलत होता की आता माझ्या हातामध्ये काहीच परिस्थिती नाही प्रभू, मी सगळ्या गोष्टी करून थकलोय, मी सगळ्या गोष्टी करून दमलोय, आता माझा विश्वास किंवा माझा भाव कोणावर आहे प्रभू येशू? हालेलुया. येशू समोर गुडघे टेकले आणि तो काय म्हणाला, प्रभूजी, माझ्या मुलावर काय करा? माझ्या मुलावर काय करा? काय करा माझ्या मुलावर? ज्या वेळेस पण येशूकडे जे लोक आले, सगळे लोक काय म्हणत होते? येशू, आमच्यावर काय करा? आणि हा पण ज्या व्यक्ती आलाय तो काय म्हणत आहे? प्रभू येशू, माझ्या मुलावर काय करा? दया करा, कारण तो फेब्रेकरी असून त्याचे हाल होतात. काय होतो तो? जो मुलगा आहे त्याला फेब्रेकरी म्हणजे, जे आपण बघतो ना, काही मुलांना काय यायचे, काय येतात? झटके येतात, किंवा असा कुठल्या प्रकारचा तरी काय असतो? त्रास असतो. हालेलुया. हिंदीमधून त्याला म्हणतो मिरगीचे दौरे पडायला लागले त्याला, किंवा आपण आपल्या भाषेमध्ये काय म्हणतो की त्याला काय लागलं? फिट यायला लागलं, किंवा त्याला काय लागले? झटके यायला लागले. असे अनेक वेगवेगळे काय शब्द आहेत. पण तुम्हाला माहिती आहे त्याच्या मागची पार्श्वभूमी अशी आहे की खूप सगळे लोक काय म्हणतात की या गोष्टीमुळे होता, जे काही चंद्रदर्शन किंवा जे काही ग्रहणच्या वेळेस जे मुलं झाले त्यांना अशा प्रकारचा काय व्हायचा? त्रास व्हायचा. अशी त्यावेळेसची काय होती? प्रथा होती, किंवा अनेक लोकांचे असे गैरसमज होते की चंद्रदर्शनाच्या वेळेस किंवा चंद्रग्रहणाच्या वेळेस ज्यावेळेस मुलं किंवा त्यांच्या आई बाहेर जायचे, त्यावेळेस ते मुलं त्यांच्यावर या प्रकारचं काहीतरी अशा प्रकारचं चंद्रदर्शन बघितल्यामुळे किंवा अशा काही गोष्टी झाल्यामुळे मुलं जन्माला आले आणि त्या मुलांमध्ये काय त्रास होता? असा फेब्रुकरी होण्याचा किंवा अशा काय यायचा, असे वेगवेगळ्या प्रकारचे झटके येण्याचा काय त्रास आहे. पण ऍक्च्युअली तसं काही नाहीये. त्याच्या मागची खरी जी गोष्ट आहे ती ही आहे की प्रत्येक हा जो त्रास होतो हा कशामुळे होतो? उष्णता.
कशामुळे होतं? कशामुळे होतं? हे जे खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय येतात, झटके येतात किंवा अजून काय येतात, अजून काय होतं, काय म्हणतात, फिट येतं, अजून काय येतं, हे जे काही वेगवेगळ्या गोष्टी होतात ना, याच्या मागचं कारण काय तुम्हाला म्हणजे दुष्ट आत्म्याच्या शक्तीने त्या व्यक्तीवर काय केलेलं आहे, कंट्रोल केलेलं आहे. काय केलेलं आहे? आणि म्हणून त्या व्यक्तीला त्या पद्धतीचं काय होते, त्रास होतो. हालेलुया. तर ह्या मुलाला तसा त्रास होता आणि याचा वडील कोणाकडे आला? येशू. कोणाकडे आला? आणि काय म्हणतो येशूला? माझ्या मुलावर काय करा, माझ्या मुलावर काय करा, दया करा. आणि आपण बघतो पुढे तो म्हणाला की तो वारंवार विस्तवात पडतो. कशावर पडतो? वारंवार विस्तवात पडतो. व पुढे काय सांगितलं? विस्तवात पडतो व वारंवार कशात पडतो? ज्यावेळेस हे वचन वाचत होतो त्यावेळेस मी विचार करत होतो नेमका हा मुलगा पाण्यात पडतो किंवा विस्तवात पडतो. त्याच्या मागचं ऍक्च्युअल रिझन काय आहे की हा जो दुष्ट आत्मा आहे तो कोणताही दुष्ट आत्मा असू द्या, त्याचं काम काय असतं? मनुष्याचा काय करावा? काय करावा? म्हणून हा जो दुष्ट आत्मा आहे, हा जो त्याला त्रास होता फिट येण्याचा किंवा जो काही त्याला त्रास होता, तर त्या त्रासामुळे तो दुष्ट आत्मा त्याला काय करायचा? वारंवार अशा पाण्याच्या ठिकाणी घेऊन जायचा आणि त्याला पाण्यामध्ये डुबण्यासाठी म्हणा किंवा वारंवार तो पाण्यामध्ये पडायचा आणि तो दुष्ट आत्मा त्याला काय काय प्रयत्न करायचा? हा पाण्यामध्ये तरी डुबला पाहिजे किंवा मग आगीमध्ये तरी पडला पाहिजे. म्हणजे याचा काय झाला पाहिजे? प्रत्येक जो दुष्ट आत्मा आहे, प्रत्येक जे सैतानी शक्ती आहे किंवा प्रत्येक जो सैतानी ते जगामध्ये याच गोष्टीसाठी आलाय की मनुष्याचं काय करावं, मनुष्याचं काय करावं. हालेलुया. 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 म्हणून कुठल्याच दुष्ट आत्मे किंवा कुठल्याच दुष्ट शक्त्या यासाठी नाही आल्या की मनुष्याचं चांगलं व्हावं. म्हणून प्रत्येक दुष्ट आत्मे, प्रत्येक सैतानी शक्त्या, प्रत्येक सैतान यासाठी आलाय की मनुष्याचा घात, हत्या आणि काय करावा. सेम या मुलाला सुद्धा फिट येण्याचा त्रास होता आणि याच्यावर पण दुष्ट आत्म्या अटॅक करायचा, दुष्ट आत्म्याला त्रास द्यायचा आणि याच्यामध्ये याला असा त्रास व्हायचा वारंवार तो पाण्यामध्ये जाऊन पडायचा, नाही तर कुठे जाऊन पडायचा? आणि त्याच्यामध्ये काय व्हायचे तुम्हाला माहिती? हाल व्हायचे. काय व्हायचे? एवढा त्याला परेशान करायचा दुष्ट आत्मा, एवढा याला त्रास होत होता. तर त्याच तुम्हाला माहितीये इथं याचे वडील कोणाकडे आले होते? कोणाकडे आले होते? येशूला काय म्हणत होते? माझ्या मुलावर काय करा. आज जर तुम्ही तुमच्या प्रॉब्लेमला घेऊन जर कोणाकडे आलेले, कोणाकडे आलेले, मी तुम्हाला सांगतो तुम्ही तुमच्या प्रॉब्लेम मधून काय होणार. कारण येशू ख्रिस्त या जगामध्ये यासाठी आलाय की सैतानाचे सर्व काम काय करावे. हालेलुया. हालेलुया. काम नष्ट करावे. जो सैतान, जे दुष्ट शक्त्या, जे दुष्ट आत्मे तुमच्या घरामध्ये काम करत असतील, तुमच्या जीवनामध्ये काम करत असतील, तुमच्या परिवारामध्ये काम करतील, तुमच्या फायनान्स मध्ये काम करत असतील, तुमच्या लोकांमध्ये काम करत असतील, तर आज तुम्ही जे खऱ्या येशूकडे आलात आणि तुम्ही जे येशूकडे आलेले आहात, तर प्रियांनो तुम्हाला एकच गोष्ट करायची. आज तुम्ही येशूकडे आलात पण त्याच्या पुढची पण एक स्टेप करायची. ती म्हणजे काय? येशूवर आपल्याला काय ठेवायचं आहे? विश्वास. काय ठेवायचं आहे? विश्वास. आता आपण पुढे बघतो की तो काय म्हटला. आपण बघतो की तो वारंवार विस्तवात पडतो, वारंवार पाण्यात पडतो. मी त्याला आपल्या शिष्याकडे आणलं. कोणाकडे आणलं? शिष्याकडे. आता काय सांगत आहे की येशू, मी माझ्या मुलाला अगोदर कोणाकडे नेलं? तुमच्या शिष्याकडे. कोणाकडे नेलं? शिष्याकडे. आता कोणते शिष्य होते तुम्हाला माहितीये? या अध्यायाच्या पहिले एक अध्याय आहे, त्या अध्यायामध्ये दिलेलं आहे की येशू त्याच्या शिष्यांना घेऊन पुढे गेला होता डोंगरावर. पुढे गेला होता आणि किती शिष्यांना घेऊन गेला होता? किती शिष्यांना? किती शिष्यांना? आणि पूर्ण येशूचे किती शिष्य होते? 12. किती शिष्य होते? 12. आता 3 शिष्य जे होते, पेत्र, योहान आणि याकोब, हे येशू बरोबर नेहमी सोबत राहायचे. येशूच्या नेहमी काय राहायचे? किती शिष्य? 3. पेत्र, योहान, याकोब. आणि बाकीचे 12 मधले बाकीचे किती शिष्य राहिले? मग 9. किती शिष्य? 9. हे 9 शिष्य. किती शिष्य होते? 9. किती शिष्य होते? 9. 3 शिष्य येशू सोबत नेहमी राहायचे आणि त्याच्यातले जे 9 राहिलेले होते ना, ते हे शिष्य होते. या शिष्यांकडे ज्या मुलाला
काय व्हायचा, त्रास व्हायचा, कशाचा, फिट येण्याचा. त्या मुलाला त्याच्या वडिलांनी या 9 शिष्यांकडे आणलं. किती शिष्यांकडे आणलं होतं? आणि तो काय म्हणतोय, तो काय म्हटलाय की आपण बघतो, मी त्याला आपल्या शिष्याकडे आणले परंतु त्यांना त्याला बरे करता आले नाही. त्यांना काय करता आलं नाही? हालेलुया, 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 हालेलुया. 3 शिष्य होते, ते नेहमी कोणासोबत राहायचे? येशू बरोबर. कोणाबरोबर राहायचे? आणि याचे 9 शिष्य होते. हे मात्र कधी कधी येशूला म्हणजे येशू बरोबर एवढे काय नव्हते, म्हणजे होते ते, पण जेवढं पाहिजे, जसं पेत्र, योहान, याकोब प्रत्येक गोष्टीमध्ये ज्यावेळेस ते आपण बघतो, तबिता नावाची मुलगी होती किंवा जी एक मुलगी आहे जी मेली होती आणि रक्तस्रावणाऱ्या स्त्रीला येशूने बरं केलं आणि पुढे त्या अधिकाऱ्याच्या घरी जायला लागले, तेव्हा सुद्धा बाकीचे बाहेर सगळे लोक काय करत होते, रडत होते. आणि तेव्हा सुद्धा येशू या तिघांना सोबत काय करत होता? हालेलुया, हालेलुया. नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही येशूच्या ज्या ज्या कामामध्ये काय राहणार आहे, इन्व्हॉल्व राहणार आहे. काय राहणार आहे? येशू जे गोष्टी सांगत आहे ना, त्या कामामध्ये तुम्ही जे इन्व्हॉल्व राहणार आहेत, तुम्ही एकदम येशूच्या कुठं राहणार आहे? कुठं राहणार आहे? नेहमी लक्षात ठेवा, सहभागिता खूप महत्वाची. काय महत्वाची? काय महत्वाची? तुम्ही जेवढं सहभागितेमध्ये राहाल, तुम्ही जेवढं एकत्र राहाल, जेवढं तुम्ही प्रभूच्या सोबत राहाल, तेवढं तुमच्या विश्वासामध्ये काय होत राहणार आहे? वाढ होत. काय होत राहणार आहे? म्हणजे तिघचे नेहमी कोणासोबत राहायचे? आणि जे 9 होते ते येशू बरोबर नव्हते, म्हणून त्यांच्याकडे ज्या वेळेस त्या मुलाला घेऊन आले, त्या मुलाला त्यांना काय करता आलं नाही? काय करता आलं नाही? हालेलुया, 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 हालेलुया. म्हणजे प्रियांनो, तुम्ही चर्च मध्ये येणं, सहभागितेमध्ये राहणं एवढं मॅटर करतं, एवढं महत्वाचं आहे, एवढं महत्वाचं आहे. कारण तुम्ही ज्या चर्च मध्ये येता, ज्यास तुम्ही मंडळीमध्ये येता, ज्यास तुम्ही सहभागितेमध्ये येता, त्यावेळेस तुम्ही एकत्र येण्याच्या द्वारे तुमच्यामध्ये परमेश्वराच्या गोष्टींना घेऊन काय व्हायला लागतो? विश्वास जो आहे तो विश्वासाचा लेवल काय व्हायला लागतो? चर्च मध्ये आल्यानंतर काय शिकवलं जातं? परमेश्वराचं. चर्च मध्ये आल्यानंतर काय केलं जाते? परमेश्वराची. चर्च मध्ये आल्यानंतर काय केलं जातं? परमेश्वराच्या गोष्टींचा अनुभव. तुम्ही एक छोटी साक्ष जरी ऐकताय ना, त्या साक्षीच्या द्वारे तुमच्या अंतःकरणामध्ये काय व्हायला लागतो? विश्वास. तुम्ही एक छोटस वचन जरी ऐकताय ना, वचन तुमच्या अंतःकरणामध्ये जातं आणि ते कशाला वाढवायला लागतं? हालेलुया, 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 हालेलुया. 3 घंटे टीव्ही समोर बसून तुम्ही तुमच्या विश्वासाला काय करणार आहे? हलवणार आहे. तुमच्या विश्वासाला काय करणार आहे? तुम्ही बाहेर लोकांसोबत बसून गप्पा मारून तुम्ही तुमच्या विश्वासाला काय करणार आहे? कमजोर करणार. हालेलुया, 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 हालेलुया. त्याच्या विरुद्ध जर तुम्ही चर्च मध्ये येते, तुम्ही मंडळीमध्ये येते, तुम्ही सहभागितेमध्ये येते, तुम्ही एकत्र येते, तर तुम्ही एकत्र येण्याच्या द्वारे तुमच्यामध्ये काय वाढणार आहे? विश्वास. काय वाढणार आहे? विश्वास. नेहमी लक्षात ठेवा प्रियांनो, सहभागिता खूप महत्वाची. सैतान ज्यावेळेस हल्ला करतो ना, त्या एका मोठ्या कळपावर कधीच हल्ला नाही करत. जे हल्ला करतो सैतान, तो एका मोठ्या कशावर करत नाही? तो त्या कळपातून त्या माणसाला काय करत असतो? बाहेर. काय करत असतो? कशा पद्धतीने बाहेर काढतो? पास्टरने माझ्याकडे काय केलं नाही? लक्ष. पास्टरने माझ्याकडे काय केलं नाही? मला आज काय केलं नाही? वायर मध्ये काय केलं नाही? बस केलं. पास्टरने माझ्याकडे काय केलं नाही? बघितलंच नाही. अनेक काही गोष्टी पास्टर आता काय करायला लागले? व्यवस्थित बोलायलाच नाही लागले. त्यांच्यामध्ये खूप जास्त काय आलाय? प्राईड आलाय. पास्टर आता काही चांगलेच नाही. मंडळी पण आता काही एवढे जास्त काय करत नाहीये? रिस्पॉन्सच देत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. अनेक गोष्टी मनामध्ये टाकून 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 त्या मंडळीतून त्या व्यक्तीला सैतान काय करतो? बाहेर काढतो, एकांतात घेऊन जातो आणि मग त्याच्यावर काय करतो? हालेलुया, 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 हालेलुया. यामध्ये काही पास्टरला काही प्रॉब्लेम होणार आहे का? बाकीच्या मंडळीला काही प्रॉब्लेम होणार आहे का? प्रॉब्लेम कोणाला होणार आहे? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. काय होणार आहे बरं? पास्टरला सॉरी म्हणून म्हणा, किंवा तुम्ही जरी कोणी जरी किंवा मी जरी असलो, माझं जरी चुकतंय, कोणाचं जरी चुकतंय, ते काय म्हणत आहे?
चला आमचं चुकलं आम्ही काय मागतो काही कमी होणार आहे का कारण शेवटी सगळे कोण आहेत प्रभूचे लेख आहेत हालेलुया हालेलुया पण ही पण त्यांच्या गोष्टींना ठेस पोहोचते की मी एवढ्या सगळ्या लोकांना देखत माझं काही चुकलेलं नसताना पण मी काय मागू जर आपल्या बापाच्या घरामध्ये जर आपलं काही चुकतं तर आपण आपल्या बापासोबत भांडण करून लगेच घर सोडून निघून जातो का शेवट एका कशासारखे तुम्हाला माहितीये एका परिवारासारखे हालेलुया कशासारखे एका काही चुकतंय काही घडतंय क्षमा मागून त्या गोष्टी सोडून परत एकत्र येणं खूप काय हालेलुया समोर खूप काय आता हे जे 9 जण होते यांना ते दुष्ट आत्म्याला काढता आलं का या 9 जणांना काढता आलं का मग तो काय म्हटला की मी तुमच्या शिष्यांकडे घेऊन आलो पण मात्र त्यांना काय करता आलं नाही काढता आलं नाही कोणाला त्या दुष्टा कोणाला काढता आलं नाही हालेलुया मग आपण बघतो पुढं तेव्हा येशूने उत्तर दिले आहा हे विश्वासहीन व कुटील पिढी काय म्हणलं येशू काय म्हणला पहिले त्याने एकदम असा उद्गार बाहेर काढला आणि तो काय म्हटला हे विश्वासहीन व कुटील पिढी मी कोठवर तुम्हा बरोबर असू कोठवर तुमचे सोसू त्याला येथे माझ्या जवळ आणा हालेलुया तुम्हाला माहितीये हे 3 शिष्य आहेत ते येशू बरोबर आहे 3 शिष्य कोणाबरोबर आहे आणि 9 शिष्य आहेत हे कसे झाले विश्वासामध्ये कसे होते येशू बरोबर राहायचे येशू बरोबर सगळ्या गोष्टी ऐकायचे आता तुम्हाला माहिती येशूने आज्ञा दिली होती सगळ्या शिष्याने येशूने काय दिलेली आज पण दिलेली होती आज्ञा नवीन नियमामध्ये येशूने आज्ञा दिलेली आहे येशू काय म्हणलं आपण बघूया आपण एक वचन काढूया मार्क शुभवर्तमान 16 अध्याय आणि 17 वचन काय सांगतात आपण वाचूया आणि विश्वास धरणाऱ्याबरोबर ही चिन्ह असत जातील ते माझ्या नावाने भुके काढतील नव्या नव्या भाषा बोलतील सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाध जातील त्यांनी दुःखावर हात ठेवले म्हणजे बरे होतील हालेलुया 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 येशूने काय दिली होती आज्ञा दिली होती काय दिली होती काय आज्ञा दिली होती त्याच्या शिष्यांना काय सांगितलं होतं की तुम्ही काय सांगितलंय विश्वास धरणाऱ्यांबरोबर कोणाबरोबर 9 शिष्य आहेत त्यांना ऑलरेडी येशूने सगळ्या शिष्यांना काय आज्ञा दिली होती जे लोक काय धरतील त्यांना पण आज्ञा दिली आपल्याला पण आज्ञा दिली प्रत्येक जो येशूचा शिष्य आहे किंवा जो कोणी विश्वास धरणार आहे त्याला ही आज्ञा दिलेली ही कमांडमेंट दिलेली की काय कमांडमेंट आहे की आपण बघतो की विश्वास धरणाऱ्यांबरोबर हे चिन्ह असत जातील हे काय असत जातील विश्वास धरणाऱ्यांबरोबर हे चिन्ह असत जातील ते माझ्या नावाने माझ्या नावाने काय करतील कोणाच्या नावाने ही आज्ञा कोणाला दिली होती येशूने कोणाला दिली होती हे पण कोण त्याचे या शिष्यांनी त्याच्या या आज्ञेवर जेवढा पाहिजे तेवढा पूर्णपणे विश्वास केला का म्हणून त्यांना ते तो जो दुष्ट आत्मा होता तो काढता आला का हालेलुया म्हणजे खूप महत्वाचं आहे प्रियांनो म्हणून येशू काय म्हटला हे विश्वासहीन व कुटील पिढी कोणती पिढी विश्वासहीन व कोणती पिढी कुटील पिढी म्हणजे काय एकदम करप्ट झालेली काय झालेली एकदम हट्टी स्वभावाची कशा स्वभावाची येशू त्यांना वारंवार सांगते येशू त्यांच्या बरोबर आहे येशू त्यांना शिकवत आहे येशू त्यांना सगळ्या गोष्टी सांगत आहे तरी सुद्धा त्यांचं काय नाहीये येशूचे शिष्य काय म्हणतात काय करलं त्यांनी
त्यांना तो दुष्ट आत्मा काय करता आला नाही. आणि मग येशू काय म्हटला, विश्वासहीन व कुटील पिढी मी कोटवर तुम्हा बरोबर असू. मी कुठवर तुमच्या बरोबर काय करू, काय म्हटलंय येशू काय म्हटला, कारण तो त्याच्या बरोबर राहून सुद्धा येशू त्यांच्या बरोबर होता. येशू कोणाबरोबर होता, या शिष्यांबरोबर होता. त्यांनी सगळे चमत्कार बघितले, त्यांनी सगळ्या गोष्टी बघितल्या, तरी सुद्धा यांना ती गोष्ट काय करता आली नाही, ती दुष्ट आत्म्याला काय करता आली नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कशामुळे ही गोष्ट झाली तुम्हाला माहितीये, त्यांच्यामध्ये काय होता, विश्वास जो आहे तो काय नव्हता पूर्णपणे. हालेलुया. काय नव्हता, विश्वास काय नव्हता. तर देवाचं एखादं वचन आहे, देवाने दिलेली एखादी आज्ञा आहे आणि त्याच्यावर तुम्ही काय ठेवत नाहीये. बायबल फक्त वाचण्यासाठी नाही दिलेलं. बायबल काय दिलं नाही, फक्त तुम्ही बायबल मध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत ना, त्याच्यावर त्याला तुम्ही ज्यावेळेस वाचता आणि त्याला तुम्ही अनुसरून त्यानुसार चालता आणि क्रिया करायला लागता, त्या क्रियेच्या द्वारे तुमच्या जीवनामध्ये त्या गोष्टी काय. हालेलुया. तुम्ही सिंपल जर असं म्हणताय ना, वचनाला घेऊन जरी बोलले ना की येशू तू तुझ्या वचनामध्ये बोललास की विश्वास धरणाऱ्यांबरोबर हे चिन्ह असतील, तर प्रभू तुझ्या वचनामध्ये जर लिहिलंय तर आमच्या बरोबर एक चिन्ह असू दे. हे जे दुष्ट आत्मे त्यांना आम्ही येशूच्या नावामध्ये काय करत आहे, दुष्ट आत्मे काय म्हणते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कशामुळे निघणार आहे, कारण तुम्ही त्याच्या वचनावर काय ठेवलाय, आणि त्या वचनाला घेऊन तुम्ही त्यानुसार काय करत आहे, ऍक्टिव्हिटी करत आहे, कृती करत आहे. काय करत आहे, एखादा व्यक्ती आजारी पडलाय आणि त्याला माहितीये की येशूला बसलेल्या फटक्याने काय मिळालेलं आहे, पण तो काय करत आहे, त्या वचनाला घेऊन त्याच्यावर काय ठेवत नाहीये, काय ठेवत नाही आणि काय करत नाहीये. हालेलुया, हालेलुया. तो काय राहणार आहे, आजारा. कशामध्ये राहणार आहे, तुम्हाला माहितीये ना, येशूचं वचन, येशूला बसलेल्या फटक्याने काय मिळालंय, तुम्हाला आरोग्याला प्राप्त करायचंय आणि तुम्हाला तुमच्या शरीरात आजार नाही असं फील करून तुम्हाला काय करायची, ऍक्टिव्हिटी करायची. काय करायची, कृती करायची. काय करायची, नाही तुम्ही आजारी म्हणून विश्वासाने वचन कबूल करत आहे, अंगावर घेऊन पडलेले काय म्हणताय, मी काय कृती करतो. तो कशी कृती करतो, मी या आजारातून काय झाली, आता बरी झाली, मी आता काय करत आहे, काम. आता काय करत आहे, जे आपण आपल्या विश्वासाला काय करत आहे, दाखवते. विश्वासाला काय करते, कशाच्या द्वारे, कृतीच्या द्वारे. कशाद्वारे, कशाद्वारे. खूप महत्वाचं प्रियांनो, आज आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद, आपल्या जीवनामध्ये आपण कुठल्याही गोष्टीमध्ये यशस्वी का बरं होत नाही, त्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण काय आहे की आपण आपल्या प्रॉब्लेमला घेऊन फक्त काय करत बसतोय, रडत बसतो. काय करत आहे, तर आपल्याला त्या प्रॉब्लेमच्या अगेन्स्ट परमेश्वरचं जे वचन सांगत आहे त्याला आपल्याला काय करायचंय, बोलायचंय विश्वासाने आणि काय करायची. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशू काय म्हणला, विश्वासहीन व कुटील पिढी मी कोटवर तुम्हा बरोबर असू, कोटवर तुमचे सोसू, त्याला येथे माझ्याजवळ आणा. येशू काय म्हटला, येशूने त्याच्या शिष्याने तर बोलला, पण लगेच येशू काय म्हणला, त्याला काय करा. आणि येशू जवळ जसं त्याला घेऊन आले, लगेच येशूने काय केलं तुम्हाला माहितीये, अधिकारपूर्वक त्या दुष्ट आत्म्याला काय केलं, काय केलं, लगेच तो दुष्ट आत्मा काय आला. हालेलुया, 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 हालेलुया. प्रियांनो, येशू काय सांगत आहे की तुम्हा बरोबर कुठवर राहणार आहे. हालेलुया. आता येशू कुठे घेतला गेलाय, कुठे घेतला गेलाय, कुठे घेतला गेलाय. आता येशू आपल्या बरोबर आहे का, तो स्वर्गामध्ये. पण आता आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला अशा प्रॉब्लेम मधून बाहेर निघायचंय, महत्वाची गोष्ट म्हणजे काय तुम्हाला माहितीये, आपल्याला येशूने जे त्याच्या शिष्यांना सांगितलं, काय सांगितलं, विश्वासहीन व कोणती पिढी, कोणती पिढी, म्हणजे त्यांच्यामध्ये काय नव्हता, काय नव्हता, हालेलुया, 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 हालेलुया. आपल्यामध्ये काय विश्वास आहे, किती जणांमध्ये विश्वास आहे, किती जणांमध्ये विश्वास आहे. हालेलुया, विश्वास आहे ना, तर त्या विश्वासाप्रमाणे
काय करायचंय? बोलायचंय आणि कृती करायची. हालेलुया. विश्वासाने काय करायचं? आपल्या प्रॉब्लेमला काय करायचंय? बोलायचंय. काय करायचंय? कारण ज्यावेळेस तुम्ही बोलताना तुम्ही तुमच्या अधिकाराचा उपयोग करता. कशाचा उपयोग करता? येशूने काय केलं? त्याला माझ्याजवळ आणा, आणि येशूने जसं आपण बघतो त्याला येथे माझ्याजवळ आणा, आणि नंतर येशूने भूताला काय केलं? दटावलं. भूताला काय केलं? आणि दटावलं. आपण बघतो भूताला त्याने दटावलं तेव्हा ते त्याच्यातून निघून गेले, आणि त्याच घटकेपासून मुलगा काय झाला? एक दुसरी गोष्ट केली येशूने. काय केलं? फक्त जो दुष्ट आत्मा त्याच्यामध्ये होता त्याला त्याने काय केलं? काय केलं? हीच आज्ञा दिलेली येशूने. मार्कुस शुभवर्तमान 16 आणि 17 वचनामध्ये काय दिलंय? विश्वास धरणाऱ्यांबरोबर काय राहतील? चिन्ह. काय राहतील? काय राहतील? किती जण विश्वास धरणार आहे? किती जण विश्वास धरणार आहे? विश्वास धरणार आहेत ना तुम्ही? हालेलुया. काय धरणार आहे? काय धरणार आहे? कोणावर विश्वास धरणार आहे? कोणावर विश्वास धरणार आहे? विश्वास जर धरणारे तुम्ही आहात तर तुमच्या बरोबर हे काय राहणार आहे? काय राहणार आहे? हे काय राहणार आहे? काय चिन्ह राहणार आहे? तुम्ही भूतांना काय कराल? काय कराल? भूतांना काढाल आणि काय बोलाल? नव्या नव्या कोणत्या भाषा बोलाल? बोलता तुम्ही नवीन नवीन भाषा. हालेलुया. बोलतात नवीन भाषा म्हणजे तुम्ही अन्य भाषेमध्ये काय करता? तुम्ही नव्या नव्या भाषामध्ये काय करता तुम्ही? हालेलुया. हालेलुया. तुला काय सांगितलंय? सर्व उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही. त्यांनी दुःख नाही त्यावर हात ठेवले म्हणजे ते काय होतील? हालेलुया. येशूने जे विश्वास धरणारे आहेत त्यांना ऑलरेडी या सगळ्या गोष्टींचा काय दिलेला आहे? अधिकार. काय दिलेला आहे? म्हणजे अधिकाराचा उपयोग तोच व्यक्ती करू शकतो ज्याला काय? ज्याला काय? ज्याला माहिती माझ्याकडे काय अधिकार काय माझ्याकडे. नाही तर समोरून दुष्ट आत्मे येते, समोरून त्रास येते, समोरून आपल्या जीवनामध्ये समस्या येते, आणि आपण काय करत बसलोय? काय करत बसलोय? कसं होईना आता? काय करू आता? कुठं जाऊ आता? इकडे जाऊ का? तिकडे जाऊ का? हे करू का? ते करू का? हा काय नाहीये? हा काय? संशय. हा काय? हा काय? संशय धरणारा व्यक्ती कोणता? त्यांच्या मनामध्ये काय आलाय? होईल का? नाही होईल का? बरं होईल तर मग कसं होईल? याच्यावर पण काय? डाऊट आहे. याच्यावर पण काय? होईल तर मग कसं होईल? म्हणे असं नाही मग कसं झालं पाहिजे? हालेलुया. विश्वास कसा आहे? परमेश्वरावर आहे. कसं करायचं? तो करणार म्हणजे हा माझा काय? हालेलुया. अनेक लोकांच्या जीवनामध्ये आज प्रॉब्लेम काय तुम्हाला माहितीये? की येशूवर पूर्णपणे काय करत नाही? काय करत नाही? येशूचे शिष्य सुद्धा त्यांच्यामध्ये सुद्धा काय नव्हता, म्हणून त्यानंतर दुष्ट आत्म्याला काढता आलं का? त्या दुष्ट आत्म्याला काढता आलं का? हालेलुया. हालेलुया. आणि जसा तो दुष्ट आत्मा येशूने काय केला? घालवला, आणि मुलगा बरा झाला. नंतर शिष्य एकांती येशू जवळ येऊन सगळं झालं, आणि मग शिष्य काय झाले? एकांती कोणाकडे आले? कोणाकडे आले? कोणाकडे आले? येशूकडे एकांती आले. आणि आपण बघतो एकांती म्हणाले, आम्हाला ते का करता आले नाही? काय म्हणले ते? आम्हाला ते का काढता आले नाही? हालेलुया. म्हणजे शिष्य काय होते तुम्हाला माहितीये? इमानदार. काय होते? काय होते? ही गोष्ट त्यांच्यामध्ये होती, म्हणजे ते काय होते? ऑनेस्ट होते. हालेलुया. त्यांना ती गोष्ट जमली नाही, पण जमली नाही म्हणून त्यांनी ती गोष्ट लगेच अशी चाल ढकलपणा गेला त्या गोष्टीत. ते येशूकडे एकांती आले, आणि येशूला काय म्हटले? आम्हाला ही गोष्ट. हालेलुया. तुम्ही लक्षात ठेवा, तुमच्यामध्ये जर कुठल्या गोष्टीची कमी काय, तुमच्यामध्ये कुठल्या गोष्टीची, तर हे गोष्टी मानणं सुद्धा खूप मोठे काय, खूप मोठं काय गट्स फिलिंग लागतंय गोष्टींना पण, की माझ्यामध्ये काहीतरी कोणत्या तरी गोष्टीची काय उणीव आहे, काहीतरी कमतरता आहे. हे मला काय करणं गरजेचं आहे? मला काय करणं गरजेचं आहे? इतरांसमोर काय करणं गरजेचं आहे? कबूल करणं.
काय करणार? काही जर चुकतंय ना, आज लोकांमध्ये हा स्वभावच नाहीये काय, काही जर चुकतंय ना, त्या चुकीला काय करतील ते? हालेलुया, 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 हालेलुया. आपल्या बाजूच्याला म्हणतील लक्ष देऊ नाही, आपल्या बाजूच्याला हलवतील काय म्हणतील? लक्ष देऊ नाही. हलवा बाजूच्याला म्हणा लक्ष देऊ नाही, कारण हे वचन तुझ्यासाठी, कारण तू या वचनाच्या द्वारे आशीर्वादित होणार आहे. हालेलुया, 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 हालेलुया. नेहमी लक्षात ठेवा, काय सांगतोय मी, हे खूप महत्वाचं आहे. आपल्याकडून जर काही चुकत आहे ना, चूक आपण काय करणं गरजेचं आहे? मान्य. काय करणं गरजेचं आहे? लोकांमध्ये आज ही गोष्टच नाही काय की माझ्याकडून काहीतरी चुकतंय, मी ती गोष्ट काय करा, ती सरस काय म्हणतात, माझ्याकडून काय झाली नाही. हालेलुया. आणि येशूचे शिष्य एकांतामध्ये आले आणि ऑनेस्टली काय म्हणले की प्रभू आम्हाला तो दुष्ट आत्मा काय काढता आला नाही. कशामुळे काढता आला नाही? त्यांनी येशूकडे येऊन मान्य केले त्यांची गोष्ट आणि विचारलं येशूला. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. जर तुमच्या जीवनामध्ये काही चुकत आहे, तुमच्या जीवनामध्ये कुठल्या गोष्टीची उणीव आहे, तर तुम्हाला येशूकडे यायचं आहे ऑनेस्टली आणि येशूला काय करायचंय? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर तुम्हाला माहितीये ते नंतर शिष्य एकांती येशूजवळ म्हणाले आम्हाला ते का काढता आले नाही. तो त्यांना म्हणाला तुमच्या अल्पविश्वासामुळे. कशामुळे काढता आला नाही? कशामुळे? कशामुळे? त्यांच्यामध्ये काय होता? विश्वास होता. पण कसा विश्वास होता? काय होता? आज आपल्या जीवनामध्ये पण अद्भुत गोष्टी का बरं होत नाही? आपल्या जीवनामध्ये पण मिरॅकल्स का बरं होत नाही? आपल्या जीवनामध्ये पण अद्भुत गोष्टी का बरं घडत नाही? कारण आपल्या जीवनामध्ये काय नाहीये? विश्वास. कसा विश्वास नाहीये? हालेलुया. कसा विश्वास आहे आपला? एकदम कसा विश्वास आहे? हालेलुया, हालेलुया. म्हणजे काय सांगितलंय? तो त्यांना म्हणाला तुमच्या अल्पविश्वासामुळे, कारण मी तुम्हाला खचित खचित सांगतो की जर तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा, किती? तुमच्यामध्ये जर एवढा विश्वास असला, मोहरीचा दाणा पाहिलेला आहे, किती जणांनी बघितलंय? तेवढा आहे फक्त. हालेलुया. एवढा जरी तुमच्यामध्ये काय असला, काय असला, काय असला? विश्वास. प्रियांनो, एवढी मोठी गोष्ट आहे. जर शिष्यांमध्ये विश्वास जर असताना तर त्याचं फळ हे तयार झालं असतं. विश्वास एक अशा मोहरीच्या दाण्यासारखं बीज आहे. असं विश्वास एका मोहरीच्या दाण्यासारखं बी आहे. ते जर त्यांच्यामध्ये थोडस जरी असतं तर लगेच त्यांना हे फळ प्राप्त झालं असतं की तो जो मुलगा आहे जो दुष्ट आत्म्यामध्ये तो काय झाला असता? मुक्त झाला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपल्या जीवनामध्ये आज का बरं मोठे मोठे काम होत नाही? कारण आपल्यामध्ये काय नाहीये? काय नाहीये? विश्वास त्याच वेळेस आपल्यामध्ये येतो ज्यावेळेस आपण कोणामध्ये राहतो? ख्रिस्तामध्ये. कोणामध्ये राहतो? कोणामध्ये राहतो? जर तुम्ही येशू ख्रिस्तामध्ये राहिलात तर तुम्ही काय देणारे बनणार आहेत? काय बनणार आहेत? काय देणारे? आणि फळ म्हणजे तुम्हाला माहितीये, तुम्ही जर येशू ख्रिस्तामध्ये आहात आणि तुमचा काय येशू मध्ये ख्रिस्तामध्ये असल्यावर आपला काय होणार आहे? विश्वास काय होणार आहे? किंवा आपण येशू मध्ये असल्यानंतर आपण काय ठेवणार आहे? जगामध्ये जाऊन तुम्ही विश्वास नाही करू शकत. जगामध्ये जाऊन तुम्ही काय करू शकत नाही? कारण जगातल्या लोकांमध्ये विश्वास नाही. जगातल्या लोकांमध्ये काय नाहीये? ते घाबरता. ते कशाला घाबरता? कसं होईल, काय होईल, कसं होईल, काय होईल, कसं करू, कुठं जाऊ, काय करू. आणि ते सगळे कशामध्ये? फक्त कशामध्ये? भीतीच्या आणि मरणाच्या भयामध्ये. कशामध्ये? भीतीच्या मरणाच्या कशामध्ये राहते? जे विश्वासामध्ये त्यांना मरणाचं किंवा भय, मरणाचं किंवा कुठल्या गोष्टीचं काय नाहीये, तर त्यांना माहिती येशूने मरणाला सुद्धा काय केलेलं आहे? हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून प्रियांनो, हे खूप महत्वाचं आहे. येशूने त्याच्या शिष्यांना काय सांगितलं? जर तुमच्यामध्ये काय असला, मोहरीच्या दाण्या एवढा जरी काय असला विश्वास, तर त्यांनी काय सांगितलं तुम्हाला माहितीये की असला तर या डोंगराला इकडून तिकडे सरक असे तुम्ही म्हटल्यास तो काय करेल?
हालेलुया. मोहरीच्या दाण्या एवढा जरी काय असला तर तुम्ही या डोंगराला जरी म्हटले ना सरक, तर तो काय होणार आहे? हालेलुया. 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 पण त्याच्यासाठी महत्वाचं काय आपल्यामध्ये काय असणं? काय असणं गरज आहे? काय असणं गरज आहे? विश्वास असला ना प्रत्येक अशक्य गोष्टी तुमच्या जीवनामध्ये काय होणार आहे? आणि आज अशक्य गोष्टी शक्य का बरं होत नाही? कारण आपल्यामध्ये काय नाहीये, काय नाहीये. तो विश्वास कुठून आपल्यामध्ये येणार आहे? ज्यावेळेस तुम्ही येशू ख्रिस्तामध्ये काय करणार आहे? हालेलुया. 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 काय सांगितलंय? मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असला तर या डोंगराला इकडून तिकडे सरक असे तुम्ही म्हटल्यास तो सरकेल, तुम्हाला काहीच असाध्य होणार नाही. तुम्हाला काहीच काय होणार नाही? असाध्य. कुठलीच गोष्ट काय नाहीये असाध्य. प्रत्येक गोष्ट काय परमेश्वरामध्ये साध्य होणार. हालेलुया. काय सांगितलं की मी काय करत होते? मी खुरपत होते आणि मी काय म्हटले की मला काय करायचंय? उद्या चर्च मध्ये काय करायचंय? जायचंय. तर मला एक खुरपत असताना त्यांच्या डोक्यामध्ये काय विचार चालू होता की मला एक आज काम पूर्ण काय करायचंय? किती माणसाचं काम त्यांनी केलं? किती माणसाचं? कशामुळे ती गोष्ट शक्य झाली? कारण त्यांचा काय होता? त्यांच्या डोक्यामध्ये फक्त काय होतं? डोक्यामध्ये काय होतं फक्त की मला एक कंप्लीट करायचंय आणि मला उद्या कुठे जायचंय? हालेलुया. हालेलुया. ज्यावेळेस आपलं माइंड सेट आहे, आपलं माइंड पूर्णपणे कोणाकडे लागलेलं आहे? येशूकडे. कोणाकडे लागलेलं आहे? कोणाकडे लागलेलं आहे? कोणाकडे लागलेलं आहे? कोणाकडे लागलेलं आहे? तर तुम्ही तुमचं लक्ष पूर्णपणे ख्रिस्तामध्ये लावलेलं आहे, तुम्ही पूर्णपणे ख्रिस्तामध्ये, तर मी तुम्हाला सांगतो तुम्हाला अशा कुठल्याच गोष्टी काय नाहीये असाध्य नाहीये. प्रत्येक असाध्य गोष्ट तुमच्या जीवनामध्ये काय होणार आहे? हालेलुया. 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 या साध्य का बरं होत नाही? कारण आपण काय करत नाहीये? काय करत नाहीये? झालं तर ठीक आहे, नाही झालं तर मग दुसरं घ्यायचं. हालेलुया. तिथं काय आला? डाऊट. तिथं काय आला? तिथं द्विधा मनस्थिती झाली. तिथं काय आली? त्या व्यक्तीने कधीच विचार करू नये की मला काय प्राप्त होईल. काय प्राप्त होईल? आशीर्वाद अशाच लोकांना प्राप्त होता जे पूर्णपणे देवामध्ये समर्पित होऊन पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून राहून काय ठेवते? माझा विश्वास आहे प्रभू, तूच या गोष्टीतून मला काय करणार आहे? कसं काढणार आहे माहित नाही, कसं करणार आहे माहित नाही, फक्त मला काय तुझ्यावर बरोबर तुम्हाला त्या गोष्टीतून काय करत? हालेलुया. 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 म्हणून हे खूप महत्वाचं प्रेरणो की आपण बघतो येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, कारण त्याच्या शिष्यांमध्ये सुद्धा काय होता? अल्पविश्वास किंवा कमी विश्वास होता. पण येशूने त्यांना सांगितलं की तुम्हाला तुमच्या विश्वासाला काय करायचंय? वाढवायचंय. आणि तो विश्वास कशाने वाढणार आहे? की ज्या वेळेस तुम्ही काय करणार आहेत? येशूवर, येशू सोबत राहणार आहेत. कोणाबरोबर राहणार आहे? कोणाबरोबर राहणार आहे? कोणाबरोबर राहणार आहे? तुमची जी सहभागिता जर नेहमी येशू बरोबर राहणार आहे, तुमच्या विश्वासामध्ये काय होणार आहे? आपले वचन काढूया, आपण बघूया मार्कुस शुभवर्तमान. मार्कुस शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि आपण 22 वचन वाचतो. येशूने त्यांना उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला निश्चित सांगतो की जो कोणी या डोंगराला ते उपटून समुद्रात टाकला असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेल असा विश्वास धरी त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. हालेलुया. काय सांगितलं? येशूने त्यांना उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला खचित सांगतो. इथं पण येशू काय म्हणला? मी तुम्हाला कसं सांगतो? खचित सांगतो की जो कोणी या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकल्या जा असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता. काय न बाळगता? तुम्ही ज्यावेळेस तुमच्या अंतःकरणामध्ये काय बाळगणार नाही आणि काय ठेवणार? पूर्णपणे विश्वास कसा असतो? एकदम अतूट. कसा असतो? एकदम त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा काय नसतो? डाऊट नसतो. कुठल्या प्रकारचा काय नसतो? म्हणून काय सांगितलंय की आपल्या अंतःकरणात
शंका न बाळगता आणि आपण म्हणतो तसे घडेलच असं काय असा विश्वास धरेल त्याच्या शब्दाप्रमाणे काय होईल. जर तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये काय धरलाय, तुमच्या अंतःकरणामध्ये काय धरलाय आणि तुम्ही जे शब्द बोलते त्या शब्दाप्रमाणे घडेल असा तुमचा काय आहे? तुमच्या शब्दाप्रमाणे ती गोष्ट घडणार. म्हणजे ज्यावेळेस काम करत असेल त्यावेळेस त्यांच्या डोक्यामध्ये विचार चालू आहे म्हणून ते त्या गोष्टी बोलत असणार आहे की मला उद्या जायचंय, मला ही गोष्ट काय करायची, कंप्लीट करायची. काय करायची ही गोष्ट त्यांच्याकडून काय होती. 2 लोकांचं काम एका माणसाचं. हालेलुया. ज्या गोष्टी प्राप्त करायला 15 वर्ष लागणारे 60 वर्ष लोकांना लागतात, 50 वर्ष लागतात. काही काही लोकांचे आयुष्य संपून जातात काही गोष्टी प्राप्त करण्यासाठी. तुमचा जर प्रभू काय राहणार आहे, काय राहणार आहे, काय राहणार आहे. मी तुम्हाला सांगतो तुम्ही जे शब्द बोलणार आहेत, कारण तुम्ही जे शब्द बोलणार आहेत त्याच्याप्रमाणे तुम्हाला ती गोष्ट काय होणार आहे, काय होणार आहे. जो विश्वास ठेवणारा व्यक्ती ना, जो येशू सोबत सहभागिता करून चालत आहे ना, तो येशू विश्वास ठेवणार आहे ना, त्याच्या मुखातून शब्द पण कसे निघणार आहे, कसे निघणार आहेत, कसे निघणार आहेत, कसे निघणार आहेत. जसे विश्वासाचे शब्द निघतील तो त्या गोष्टीला काय करणार आहे, प्राप्त काय करणार आहे. म्हणजे प्रियांनो, आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास त्याच वेळेस येतो ज्या वेळेस आपण परमेश्वराबरोबर काय करतो, सहभागिता करतो. काय करतो. तुम्ही चर्चच्या बाहेर आहेत, पुढे चर्चच्या 2-4 आठवडे आले नाही, 1-1 महिना आले नाही आणि मग आले चर्च मध्ये आणि तुम्ही खूप जास्त कशाने भरलेले, विश्वास आहे. असं होणार आहे का. ज्यावेळेस तुम्ही सहभागितेमध्ये राहणार आहे. येशूचे जेवढे शिष्य होते, प्रेषित लोक दररोज भाकरी मोडण्यामध्ये, एकत्र येण्यामध्ये तत्पर राहायचे. म्हणून त्यांच्यामध्ये एवढा फेथ लेवल वाढला होता, एवढा विश्वासाचा लेवल वाढला होता की त्यांच्यामध्ये त्यांच्याद्वारे एवढे महान चिन्ह आणि चमत्कार घडत होते. हालेलुया. कशामुळे, कारण ते सगळे एक मनाचे, एक जीवाचे, एकत्र होते आणि ते सहभागितेमध्ये राहत होते. म्हणून त्यांच्यामध्ये काय वाढत होता, काय वाढत होता. आणि म्हणून पेत्राच्या सावलीने सुद्धा लोक काय होते. हालेलुया. कोणाच्या सावलीने, येशूच्या सावलीने लोकांनी बरं झाले. कोणाच्या सावलीने बरं झाले. हालेलुया. येशू काय म्हटलं, जर तुम्ही माझ्यावर काय ठेवाल, तर मी जे केलेत का त्याच्यापेक्षा मोठे चिन्ह आहे, चमत्कार. हालेलुया. हालेलुया. आता येशू म्हणतोय की तुम्ही जर काय ठेवाल, काय ठेवाल, विश्वासाच्या द्वारे मोठ्या आणि अद्भुत गोष्टी परमेश्वर काय करणार. विश्वास असा नाहीये तुम्ही लोकांसोबत गप्पा मारत बसते, दिवसभर उठत नाहीये, तुम्ही टीव्ही पाहते, मोबाईल पाहते, बाकीचे याच्या त्याच्या घरामध्ये काय चाललंय त्याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त इंटरेस्ट आहे आणि तुम्ही काय विचार करते मनामध्ये, माझ्यामध्ये खूप जास्त काय वाढला पाहिजे. नाही वाढणार आहे विश्वास, काही नाही वाढणार आहे. उलट मनामध्ये काय वाढेल, जास्त भीती, कडूपणा, द्वेष, ईर्ष्या, राग. कारण या सगळ्या गोष्टी कुठं चालू आहे, जगामध्ये. कुठं चालू आहे. म्हणून काय सांगितलंय, सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा विशेष करून तुझ्या अंतःकरणाचं काय कर, विशेष रक्षण. कशाचं रक्षण कर, कशाचं रक्षण कर. कारण सगळ्या गोष्टी कुठून बाहेर येणार आहे. हालेलुया. जे मध्ये जातं का ते तुम्हाला खराब नाही करत, जे तुमच्या अंतःकरणामध्ये जातं का ही गोष्ट तुम्हाला काय करणार आहे. हालेलुया. 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 म्हणून एका विश्वासणाऱ्याने आपल्या अंतःकरणाचं रक्षण करणं खूप काय. खूप लोक तिकडं गॉसिप करत आहे, खूप लोक निंदा करत आहे. लगेच आपण तिथं जाऊन आपली मीटिंग भरवायची गरज. आपली मीटिंग कुठं भरवायची, प्रभूच्या. एकटे जर राहिले तर चालतील. नंतर तुम्हाला प्रभू अशा चांगल्या बहिणी देईल की ज्या काय करणारे असतील, प्रभूचं वचन ऐकणार. मग तुम्ही तुमची प्रभूच्या लोकांची काय भराल. हालेलुया. नाही तर मग ते तिकडे जगातल्या लोकांचे चालू आहे काय, गप्पा निंदा करणार. तुम्ही पण जाऊन तिथं काय करणार आहे, दिवसभर प्रेयर केली, दिवसभर वचन वाचणार, पुढे जाऊन बसले. हे तुम्ही जे प्राप्त केलंय का ते सगळं तिथं जाऊन काय केलंय. हालेलुया. 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 आज चमत्कार, आज चिन्ह, आज मोठ्या गोष्टी याच गोष्टी.
कशामुळं? कारण आपल्याला जो देवाने अनॉइंट केलाय, जो अभिषेक केलाय, त्या अभिषेकाला आपण काय करत नाही, प्रिझर्व करून ठेवत नाही. आपण त्याला काय करत नाही, त्या अभिषेकाबद्दल आपण सिरियस नाहीये, त्याला आपण व्यवस्थित काय करून ठेवत नाहीये, टिकवून ठेवत नाही. काय करून ठेवत नाही? काय करत नाहीये? हालेलुया. हालेलुया. गोष्टींना टिकून ठेवणं खूप काय. नाहीतर तुम्ही 2 घंटे चर्च मध्ये आले, वर्शिप केली 1 घंटा, अनॉइंटिंग आला, अभिषेक आला, त्याला प्राप्त केलं आणि इथून घरी गेले आणि बसले गप्पा आणि दिवसभर संध्याकाळ लोक चालू आहे गप्पा, परत पुढच्या दुसऱ्या दिवशी पण त्याच गोष्टी चालू आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या अनॉइंटिंगला, तुमच्या अभिषेकाला, तुमच्या विश्वासाला कशामध्ये टाकत आहे? कशामध्ये टाकत आहे? काय होणार आहे? याच्या त्याच्या सोबत राहून, याच्या त्याच्या गोष्टी ऐकून आपल्या मनामध्ये काय निर्माण होणार? फक्त भीती. आणि काय निर्माण होणार आहे? अविश्वास. काय निर्माण होणार आहे? कारण ते लोक कोणत्या गोष्टी बोलत राहणार आहे? फक्त भीतीचे. आणि आमच्या घरात हे चाललंय, आमच्या घरात ते चाललंय, आमच्या घरात हे नाहीये, आमच्या घरात ते नाहीये, आमच्या घरात असं आहे, आमच्या घरात तसं आहे, आमची सासू अशी, आमची हे तशी, आमचं हे तसं आहे, आमचं असं आहे, हे ते. बस तेवढंच. तुम्ही पण ते काय करणार आहे? आणि घरामध्ये येऊन त्याच गोष्टी अप्लाय करणार आहे. आमच्या पण घरात तेच, आमच्या पण घरात तेच काही नाही, आमच्या पण घरात तसंच सगळं खाली. काय केलं? कुठून ऐकलं? इकडून ऐकलं, इकडं चालली. हालेलुया. हालेलुया. त्याच्यामुळे काय येईल? अविश्वास. काय येईल? काय येईल? आणि मग काय करत बसतो? रडत बसतो. काय करत बसतो? कसं होईल? आता काय होईल? आता पुढं जाऊ, आता काय करू? हालेलुया. त्याच्या ऐवजी तुम्ही मीटिंग न बोलवता तुम्ही काय ऐकणार आहे? वचन किंवा वचन वाचणार आहे. तुमच्यामध्ये काय वाढणार आहे? काय वाढणार आहे? काय वाढणार आहे? तुम्ही कशाकडे बघणार नाही? तुमच्या परिस्थिती. कशाकडे बघणार? तुम्हाला कळलं की हे परमेश्वर लोकांना झोपीतही सगळ्या गोष्टी पुरवणार आहे, तर तुम्हाला पण झोपीत पुरवणार. हालेलुया. हालेलुया. येशूने त्या एलियाला कावळ्याच्या द्वारे भाकरी पुरवली, त्या कावळ्याच्या द्वारे त्याला मटण पुरवलं, तर तुम्हाला सुद्धा पुरवण्यासाठी काय? हालेलुया. हालेलुया. ते जे शद्रक मेशक अबेदnego त्या भट्टीमध्ये होते, त्यांना त्या परमेश्वराने वाचवलं, तर परमेश्वर मला पण या त्रासातून काय करणार आहे? हालेलुया. माझ्या लोकांना माहिती कोण शद्रक मेशक कोण अबेदnego काहीच माहिती. हालेलुया. त्यांच्या बरोबर जाऊन आपण आपल्या काय बसवतो? बायबल मध्ये स्त्रोत संहिता 1 मध्येच सांगितलंय. काय सांगितलंय? स्त्रोत संहिता 1 जर काढलं तर काय सांगितलंय? सगळ्यात पहिलं वचन वाचतो आपण, जर कोणाला निघलं असेल तर वाचतील. स्त्रोत संहिता याचा पहिला अध्याय, पहिलं वचन वाचूया आपण. काढा लवकर. जो पुरुष दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, पापी जनाच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य जे झाड. काय सांगितलंय? पहिलं काय सांगितलं? एक जो पुरुष दुर्जनाच्या मसलतीने काय करत नाही. जर तुम्ही दुर्जनांच्या बाजूला जाऊन बसले तर त्यांच्या मसलती ऐकून तुम्ही त्यांच्याच मसलतीने काय करणार आहे? जो पुरुष दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही आणि काय सांगितलंय? पापी जनाच्या मार्गामध्ये काय करत नाही. सगळे पापी लोक एकत्र आले आणि ते काहीतरी गप्पा करत आहे, तिथे जाऊन तुम्हाला इंटरेस्ट आहे त्या गोष्टी ऐकण्याचा आणि तुम्ही त्या गोष्टी काय करत आहे? पुढे काय सांगितलंय? पापी जनाच्या मार्गामध्ये काय करत नाही, उभा राहत नाही, तर आणि निंदकाच्या बैठकीमध्ये काय करत नाही. हालेलुया. तो पुरुष काय सांगितलंय? परमेश्वराच्या नियमशास्त्रावर रात्रंदिवस काय करतो? तो काय सांगितलंय? धन्य म्हणजे काय? ब्लेस म्हणजे काय? आशीर्वाद. तर तुम्हाला आशीर्वादित व्हायचंय, तुमच्या विश्वासाची लेवल वाढायची, तुमच्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी घडायच्या, जर तुमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी करायच्या, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आशीर्वाद प्राप्त करायचे, सगळ्यात पहिली गोष्ट काय? दुर्जनाच्या मसलतीने चालायचं. कोणाच्या मसलतीने? कोणी येईन तुम्हाला काय देतील? सजेशन, सल्ले देतील. काय देतील? नवरा बायकोचे भांडणं झाले का म्हणून त्यांना असे सल्ले देतील की तुम्ही काय होऊन जा, वेगळे होऊन. काय होऊन जा? हालेलुया.
हालेलुया. बायकोला वेगळा सल्ला देतील, नवऱ्याला वेगळा सल्ला देतील. काय राहते त्याच्याकडे, काही नाही त्याच्याकडे, जाय त्याच्यापासून दूर होय. पाय जगामध्ये चालू आहे. दुसरं लग्न केलं तरी काही हरकत नाहीये, अजून काही वय झालं नाही तुझं, हे तू निर्णय, काही प्रॉब्लेम नाही. काय देतील? हालेलुया. तिच्या पण डोक्यामध्ये काय चालू आहे? सल्ला काय केलेला आहे? आता काय करायचं? सल्ला हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जर तुम्ही तसे लोक गेलेच नाही, त्यांचे सल्ले ऐकलेच नाही आणि परमेश्वराच्या नियमशास्त्रावर तुम्ही काय करत आहे? रात्रंदिवस काय करत आहे? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. दुर्जनांच्या, पापी जनाच्या मार्गामध्ये काय करत नाही? उभा राहत. काय करत नाही? काय करत नाही? हे पापी लोक ज्यांच्या गप्पा चालले तिकडच्या तिकडे, त्यांच्या मार्गामध्ये जाऊन काय करत नाही? आणि पुढे काय सांगितलंय? निंदकाच्या कुठं? निंदकाच्या बैठकीत. बघा, तुमचं उठणं, तुमचं उभं राहणं, तुमचं बसणं देवासाठी किती इम्पॉर्टंट आहे, देव किती सांभाळायला लावतो या गोष्टी, हे समजणं आपल्याला खूप काय आहे. आणि आपण याच गोष्टी काय करत नाही. बाकी सगळं सांभाळतो, पण कोणत्या गोष्टी सांभाळत नाही. आपण कोणाबरोबर राहतो, कोणाबरोबर आपली सहभागिता आहे, कोणाबरोबर आपलं उठणं बसणं आहे, या सगळ्या गोष्टी सांभाळून करणं खूप काय. आणि काय काय विचार करतो मग मी, का बरं काय होत नाही? का बरं काय होत नाही? कसं होणार आहे आशीर्वाद? होणार आहेत आशीर्वाद, होणार आहेत आशीर्वाद. तुमची मिटिंग जर दिवसभर संपत नाहीये, तुमचं उठणं बसणं जर तुम्ही व्यवस्थित सांभाळत नाहीये, तर होणार आहेत आशीर्वाद, येणारे विश्वास, होणारे अद्भुत गोष्टी. म्हणून महत्वाचं काय, आपला जर विश्वास वाढायचा आहे तर या गोष्टी सांभाळणं खूप काय. हालेलुया. आणि काय सांगितलं आपण बघतो, तरी पण प्रार्थना व उपवास या वाचून असल्या जातीचे भूत निघत नाही. म्हणजे प्रत्येक भूत काढण्यासाठी वेगवेगळ्या भूतांचे लेवल आहेत, वेगवेगळ्या भूतांच्या काय आहेत, वेगवेगळे स्तर आहेत. आणि त्यांना जर काढायचंय तर तुम्हाला अजून जास्त उपवासामध्ये, प्रार्थनेमध्ये जाऊन परमेश्वरच्या मोर अनॉइंटिंग अभिषेकाला काय करायचंय? तुम्ही तुमच्या अभिषेकाला त्याचद्वारे जपून ठेवू शकता, तुमच्या उठण्या, बसण्या आणि चालण्या. जर तुम्ही तुमचा टाइम चुकीच्या गोष्टींमध्ये, चुकीच्या लोकांवर खर्च करत राहणार आहे, तर तुम्हाला माहिती आहे तुमच्या अभिषेकाला काय करणार आहे? कमी 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 करत काय करणार? तो अभिषेक. हालेलुया. आणि तो व्यक्ती जास्त अनॉइंटेड होईल, तो व्यक्ती जास्त आशीर्वादित होईल, जो व्यक्ती या गोष्टीला काय करतो? सांभाळतो. हालेलुया. समजलं सगळ्यांना? समजलं? काय करायचं आपल्याला? विश्वासाला काय करायचंय? वाढवायचं. कशाला वाढवायचंय? कशाला वाढवायचंय? कशाला वाढवायचंय? त्याच्यासाठी सगळ्यात मोठी स्टेप काय करायची आपल्याला? परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये राहायचं. कशामध्ये राहायचंय? परमेश्वराची उपस्थिती कुठे असते? त्याच्या लोकांमध्ये. कोणामध्ये असते? कोणामध्ये असते? त्याचे लोक पण जे खरे परमेश्वराचे लोक आहेत, त्यांच्या बरोबर सहभागिता करणं खूप काय. हालेलुया. समजलं सगळ्यांना? या प्रेरणा आपण करूया प्रार्थना. आपण मागूया देवाकडे सहाय्य, मागूया देवाकडे ग्रेस. परमेश्वराने आपल्याला सहाय्य करावं, परमेश्वराने आपल्याला कृपा पुरवावी. जर आपलं उठणं बसणं चुकीच्या लोकांमध्ये, विश्वासहीन लोकांमध्ये, आणि आपण विचार करत आहोत की माझ्या जीवनामध्ये का बरं मोठ्या गोष्टी करत नाही, तर आज देवाकडे मागूया सहाय्य. आपण आपल्या हातून करूया आणि प्रार्थना करूया. प्रभूला बोलूया की प्रभू, हो परमेश्वरा, जो तुम्हाला अनॉइंट केलास, जो तुम्हाला अभिषेक केलाय, जो तुम्हाला अनुग्रह दिलास, मी त्या अनुग्रहाला सांभाळून ठेवण्यासाठी प्रभू, त्या गोष्टींना जपण्यासाठी प्रभू, माझं उठणं, माझं बसणं, माझं चालणं हे प्रभू तुझ्या लोकांमध्ये, तुझ्या चांगल्या गोष्टींमध्ये असावं. प्रभू, तुझ्या वचनावर मी मेडिटेट करावं, तुझ्या वचनावर मी मनन करावं. हो परमेश्वरा, ज्या प्रकारे येशूचे शिष्य त्या भूताला काढू शकले नाही, कारण त्यांच्यामध्ये अल्पविश्वास होता, पण त्यांनी इमानदारीने येशूजवळ येऊन त्या गोष्टींना त्यांनी काय केलं? परमेश्वराला बोलले. आणि परमेश्वराने त्यांना सांगितलं की जर तुमच्यामध्ये मोरीच्या दाण्या एवढा जरी विश्वास असला, तर तुम्ही या डोंगराला जरी उपटून समुद्रात टाकण्याची आज्ञा केली, तर तुमच्या शब्दांप्रमाणे या गोष्टी परमेश्वराकडे विश्वासाला मागे, त्या परमेश्वराला, त्याच्या कृपेला, प्रभू तू आम्हाला तुझी कृपा दे, तू आम्हाला फेवर दे, की आम्ही तुझ्या त्या सहभागितेमध्ये वाढावं, तुझ्यामध्ये आम्ही चालावं. परमेश्वर विश्वासामध्ये वाढावं प्रभू.
प्रभू विश्वासामध्ये वाढणं म्हणजे प्रभू तुझ्या बरोबर सहभागी करावं. तुझ्या वचनाला आम्ही इम्पॉर्टंट द्यावं, तुझ्या वचनावर आम्ही मनन करावं, दिवस रात्र तुझ्या वचनाला प्रथम स्थान द्यावं. प्रभू यासाठी विशेष तुझी कृपा धन्यवाद देतो परमेश्वर. त्या प्रकारे त्या दुष्ट आत्म्याला प्रभू, त्या भूताला प्रभूची, ओ प्रभू, ज्या प्रकारे परमेश्वरा, ओ परमेश्वरा, त्या सगळ्या दुष्ट शक्त्यांना त्या मुलाच्या जीवनातून तू काढून टाकलंस. प्रभू आमचा विश्वास आहे प्रभू, जे जे दुष्ट शक्ती, जे जे दुष्ट आत्मे प्रभू, जे जे अंधकाराच्या शक्ती आमच्या जीवनामध्ये काम करत असतील, त्यांना आम्ही येशूच्या नावामध्ये धमकावून लावते प्रभू. तू दिलेल्या अधिकाराने धमकावून लावते प्रभू. कारण तू बोललास विश्वास धरणाऱ्यांबरोबर हे चिन्ह असतील प्रभूजी. चिन्ह आमच्या बरोबर विश्वास करतो. तुला धन्यवाद आणि धन्यवाद येशूच्या नावात मागतो म्हणून. आमेन.